नमस्कार शिक्षक मित्रांनो, आज आपण निपुण महाराष्ट्र अभियान कृती कार्यक्रमाअंतर्गत कौशल्यावर आधारित कृतींची मालिका बघणार आहोत। यामध्ये इयत्ता 3री ते 5वी करिता विषय भाषा आणि कौशल्य वाचन यावर आधारित असणारी अपेक्षित अध्ययन क्षमता जी आपल्याला बघायची आहे ती क्षमता आहे सोपे शब्द व सोपी जोडाक्षरे यांनी बनलेले अपरिचित मजकूर जो 6 ते 8 वाक्यांचा तो मजकूर योग्य वेगाने अचूकपणे व आकलनासह वाचतो। ही क्षमता जर गाठावयाची आहे तर त्याकरिता वाचनाचे जे विविध स्तर दिलेले आहे त्यामधला स्तर क्रमांक आपण जो बघणार आहोत तो आहे 15 नंबरचा। तर स्तर क्रमांक 15 मध्ये सांगितलेला आहे की अपरिचित मजकुरातील 6 ते 8 शब्दांनी व जोडाक्षरांनी बनलेली लहान वाक्ये योग्य वेगाने विरामचिन्हासह योग्य आरोह अवरोहासह योग्य गतीने व आकलनासह अचूकपणे वाचतो। हा स्तर गाठण्याकरिता वाचन या कौशल्याच्या ज्या विविध कृती आपण बघणार आहोत त्यामध्ये आज आपण जी कृती बघणार आहोत त्या कृतीचं नाव आहे अपरिचित शब्दांचा संग्रह। अपरिचित शब्दाचा संग्रह म्हटल्यानंतर साहजिकच शिक्षक मित्रांनो आपल्याला माहिती आहे की अपरिचित मजकूर देखील आवश्यक आहे। तर हे अपरिचित मजकूर कुठून आणावायचे बरं? तर अपरिचित मजकूर म्हटलं की आपण वेगवेगळे जे वर्तमानपत्र आहे त्या वेगवेगळ्या वर्तमानपत्रातील छोट्या छोट्या बातम्या असतील, काही लेख असतील ते लेख घ्यावायचे आहे, काही कवी असतील तर त्यांच्या कवितांचे छोटे छोटे कडवे आपण आणू शकतो। त्याचप्रकारे काही साहित्यिकांचे साहित्य असेल तर त्यातली छोटे छोटे 6 ते 8 वाक्यांचे उतारे देखील आपण याच्यामध्ये आणू शकतो। लहान मुलांच्या वाचनासाठी जी छोटी पुस्तके असतात त्या छोट्या पुस्तकामधील देखील उतारे आपण याच्यामध्ये घेऊ शकतो। अशा प्रकारे वेगवेगळ्या जाहिराती देखील यामध्ये आपण विद्यार्थ्यांना दाखवून त्याचे अर्थ विद्यार्थ्यांकडून जाणून घेऊ शकतो। तर ही कृती कशी करायची ते आता आपण बघूया। उदाहरण द्यायचं झालं तर आज सकाळी मी भास्कराचे दर्शन घेऊन सूर्यनमस्काराला सुरुवात केली। हे उदाहरण घेतलं तर यामध्ये भास्कर म्हणजे काय हा विद्यार्थ्याला जर प्रश्न पडला असेल तर याचा अर्थ त्याला भास्कर या शब्दाचा अर्थ माहिती नाही आहे। तर अशा वेळेस शिक्षकांनी असं करायचे आहे की असे जे अपरिचित मजकूर आहेत त्यातील जे अपरिचित शब्द आहेत ते प्रथमतः विद्यार्थ्यांनी आपल्या वहीमध्ये नोंद करून ठेवायचे आणि दुसऱ्या दिवशी घरी गेल्यानंतर त्या शब्दांचे अर्थ बघून आपण जेव्हा शाळेत येत आहोत तर तेव्हा वर्गामध्ये आपल्या समोर शिक्षकांनी विद्यार्थ्यांना सांगायचं की तुम्ही जे काल वाचन केलं त्यातले जे अपरिचित असे शब्द आहेत त्याचे अर्थ शोधून आणले असेल तर तुम्ही सगळ्या वर्गाला सांगावायचे। प्रत्येक विद्यार्थ्यांनी जे अपरिचित शब्द आहेत त्याचे अर्थ जर सांगितले तर सगळे विद्यार्थी ते आपल्या वहीमध्ये नोंद करून घेतील आणि शिक्षक समजा जर असे काही शब्द असतील की ज्याचा अर्थ विद्यार्थ्याला माहिती नाही, मघाच्या उदाहरणामध्ये आपण बघितलं की भास्कर या शब्दाचा अर्थ माहिती नाही तर मग शिक्षक सांगतील की भास्कर म्हणजे सूर्य, सूर्याला दुसरं नाव भास्कर हे आहे। तर अशा वेळेस मग शिक्षक म्हणतील की याच्यावरून आणखी तुम्ही 2-3 वाक्य स्वतः बनवा। मग विद्यार्थी असे सांगतील की सूर्य रोज पूर्व दिशेला उगवतो, सूर्यापासून आम्हाला प्रकाश मिळतो। अशी छोटी छोटी वाक्ये विद्यार्थी स्वतः करायला लागतात। अशा प्रकारे सगळ्या विद्यार्थ्याकडे अपरिचित असे जे काही शब्द आहेत त्याचा बराच असा संग्रह विद्यार्थ्याच्या वहीमध्ये होतो आणि या कृतीमुळे विद्यार्थ्याचा आत्मविश्वास देखील वाढतो आणि असे विविध अर्थाचे जे अपरिचित शब्द आहेत ते विद्यार्थ्यांना परिचित होतात आणि त्यामुळे विद्यार्थ्याच्या आत्मविश्वासामध्ये वाढ होऊन देखील त्यांना असं वाटते की आपण कुठल्या याच्यावर सहजपणे 4 किंवा 6 वाक्य बोलू शकतो। अशा प्रकारे वाचन कौशल्य देखील विद्यार्थ्याचं विकसित होते आणि ही कृती आपण जर रोज घेतली तर विद्यार्थ्याचा आत्मविश्वास वाढतो आणि विद्यार्थी कोणाच्याही समोर नकळतपणे कुठल्याही विषयावरती जवळपास 6 ते 8 वाक्य निश्चितपणे बोलू शकतो। याकरिता या कृतीचा आपल्याला शिक्षक म्हणून रोज सराव घेणं आवश्यक आहे। धन्यवाद।